स्वागत करते। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आता सज्ज झालेला आहे। भारत पाकिस्तानला आणि या दहशतवाद्यांना नेमकं कसं उत्तर देणार या विचारानं पाकिस्तानची झोप उडालेली आहे। याच बातम्यांनी बुलेटिनची सुरुवात करूया। तर जमिनीवरनं हल्ला होणार की आकाशातनं? सागरी किनारी मार्गी राजधानीमध्ये तर आपल्या ते घुसणार नाहीत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे पाकिस्तानची सध्या झोप उडाली आहे। भारत आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी अगदी निर्णायक तयारीच्या टप्प्यामध्ये पोहोचलाय। स्वप्नातही विचार केला नसेल, कल्पनाही केली नसेल असा धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या शत्रूंना दिलाय। त्यामुळे आता भारत कोणकोणत्या पर्यायांचा वापर करणार या नुसत्या विचारानंच पाकिस्तानचं लष्कर आणि नेत्यांना पळता भुई थोडी झाली आहे। राफेल विमानांनी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, क्षेपणास्त्रांचे हल्ले आणि सागरी नाकाबंदी असे एक ना अनेक पर्याय सध्या भारतासमोर आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी सध्या जोर धरते आणि याच पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। जशास तसं उत्तर देण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर भारतानं पाकिस्तानची घेराबंदी केली आहे। यावेळी पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याचा निश्चय भारतानं केलाय आणि यासाठी भारतानं नेमकी कशी तयारी केली आहे ते आपण जाणून घेऊया। तर भारतीय सैन्याची तयारी नेमकी कशी आहे ते आपण पाहतोय। भारताच्या ताफ्यामध्ये राफेल, सुखोई सारखी विमानं आहेत ज्यांचा युद्धाभ्यास सध्या सुरू आहे। भारतीय लष्कर आणि भारतीय सैन्यातल्या घातक तुकड्यांचा सुद्धा युद्धाभ्यास अगदी जोरात सुरू असल्याचं कळत आहे। अरबी समुद्रात INS सूरतवरनं क्षेपणास्त्रांची चाचणी केली गेली। तर नियंत्रण रेषेवरच्या हालचाली कमालीच्या वाढलेल्या आहेत। सैन्याच्या तीनही दलांना सज्ज रहा असे स्पष्ट आदेश दिले गेलेत आणि लष्करी तुकड्या सुद्धा अलर्ट मोडवरती आहेत। शस्त्रसंधीचं जर उल्लंघन झालं तर जशास तसं उत्तर देणार असं भारतानंही सांगितलंय। पाकिस्तानी फोर्सेसमध्ये लोक रिझाईन करायला लागलेली आहेत। असंही सांगण्यात येतं की सिनियर आर्मी ऑफिसर्सने आपल्या फॅमिलीजना बाहेर पाठवून दिलेलं आहे। अशा परिस्थितीत एक आर्मी चांगल्या पद्धतीने निश्चितच लढू शकणार नाही। याच्या अगेन्स्ट इंडियन आर्मीची जी सध्याची परिस्थिती आहे ती फार चांगल्या मनोधैर्य त्यांचं फार चांगल्या स्थितीत आहे आणि आपला परफॉर्मन्स निश्चितच 1971 हा किंवा त्याच्याही पेक्षा जास्त चांगला होऊ शकेल। कारण पाकिस्तानलाही माहिती आहे की इंडिया माईट टेक अ स्टर्न ॲक्शन। तर अशा परिस्थितीमध्ये एक रूटीन पद्धतीने आपण हे निश्चित करणार नाही हे नक्कीच आहे। पण आपण काय करू याच्याबद्दल आपल्या ॲडव्हर्सरीला किंवा आपल्या एनिमीला कल्पना न येता जर आपण ॲक्शन घेतली आणि ज्या वेळेला तो एक्सपेक्ट करतो त्यावेळेला न करता दुसऱ्या वेळेला दुसऱ्या जागेला जर आपण ॲक्शन घेतली तर आपल्याला जास्त सक्सेस मिळू शकतं। हा आमचा नेहमीच आर्मीचा रूल आहे। एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही, ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ॲक्शन असेल। त्यामुळे पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताचं सैन्य सध्या सज्ज झालेलं आहे। पण केवळ सैनिकी पातळीवरती भारत सज्ज आहे अशातला भाग नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा भारतानं विविध मार्गांनी पाकिस्तानची कोंडी केली आहे। पाकिस्तानचं नाक कसं दाबलं जात आहे तेही आपण पाहूया। काहीतरी मोठं घडेल किंवा काहीतरी मोठं घडणार आहे असा दावा सातत्यानं आंतरराष्ट्रीय माध्यमातून केला जातोय। भारतानं याच पार्श्वभूमीवर म्हणजे सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 27 पेक्षा अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा केलेली आहे। अनेक देशांनी भारताच्या सध्याच्या भूमिकेला म्हणजे दहशतवाद विरोधी भूमिकेला पाठिंबाही दिलाय। तर गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी देशाच्या राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेतली आहे।
कॅबिनेटची बैठक झाली आणि कॅबिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठका सुद्धा सातत्यानं पाहायला मिळतात आणि विविध देशांच्या राजदूतांना सुद्धा भारत सरकारनं विश्वासात घेतल्याचं कळतंय. ते याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या हालचालींना सुद्धा कमालीचा वेग आलाय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक तातडीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. संरक्षण दलाचे मंत्री आणि सैन्य दलाचे तीनही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीसाठी हजर असतील. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीनंतर पाकिस्तानवर नेमकी कारवाई काय करायची, हल्ला करायचा की नाही याबाबतच्या निर्णयाचा अंदाज व्यक्त होतोय.